नमस्कार, रक्षितास किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अंडा करी बनवणार आहोत. त्यासाठी मी 5 अंडे बॉईल करून घेतलेले आहेत. मीठ घेतलं आहे, मटण मसाला घेतलेला आहे, काळा मसाला घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे कट करून, लसूण आणि अद्रक घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण कृतीकडे वळूयात. मी आता गॅस पेटवून घेतला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसं खोबरं भाजून घेणार आहोत तेलामध्ये. थोडंसं कलर येईपर्यंत आपण खोबरं ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत. तर आता आपलं खोबरं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे, ते मी काढून घेते. आता आपलं खोबरं काढून झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकणार आहे. जे मी कांदे कट करून घेतले होते मोठे, ते आता आपण टाकलेले आहेत कढईमध्ये. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलं. आपल्याला गॅस मोठा करायचा जेणेकरून आपला कांदा लवकर शिजेल. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकतो. मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर शिजते. आपल्याला ह्याला चांगला रेड कलर येऊन द्यायचा. तर तुम्ही पाहू शकता आपला हा कांदा चांगला भाजला गेलेला आहे. आता मी गॅस बंद करते. आता आपण हा 5 ते 10 मिनिटे ठेवणार आहोत थंड होण्यासाठी. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं घेतलं होतं तळून ते टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर मी जे लसूण आणि अद्रक घेतलं होतं ते टाकते. त्यानंतर त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत भरपूर. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण जो कांदा घेतला होता तो टाकते मी. आता ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. तर आपलं हे वाटण तयार आहे. हे आता मी कढईमध्ये टाकून घेते. तुम्ही पाहू शकता आता मी वाटण कढईमध्ये टाकून घेतलं. ते आपण चांगलं मिक्स करणार आहोत. आता हे आपल्याला शिजायला ठेवायचं. आता ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार. तर मी ह्याच्यावरती 4 ते 5 मिनटं झाकण ठेवते. आणि मी ह्या एका पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी घेतलं आहे, ते मी दुसऱ्या साईडला गॅसवर गरम होण्यासाठी ठेवते. अंडा करीमध्ये कधी पण आपण गरम पाणी टाकायचं जेणेकरून त्याची अजून चव वाढते. थंड पाण्याने चव बिघडते. तर मी एका साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम. तर आपले 2 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला पाणी सुटलेलं आहे, तेल सुटलेलं आहे. आता हे आपण चांगलं हलवून घेतो. मी अजून तेल सुटण्यासाठी 4 ते 5 मिनटं झाकण ठेवते. तर आपले 2 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा काळा मसाला टाकते आणि मी जो मटण मसाला घेतलेला आहे तो मी टाकते ह्याच्यामध्ये. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं.
आता ह्यानंतर आपण परत 4 ते 5 मिनटं मसाला शिजण्यासाठी ठेवणार आहोत. मसाला टाकला की आपल्याला त्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं, कारण नंतर मसाल्याची टेस्ट तशीच राहते. तर आपण ह्याला 4 ते 5 मिनटं झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून मसाला शिजेल त्यामध्ये. आता आपले 4 ते 5 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यामध्ये पाणी ॲड कर. आता ह्यामध्ये मी जे गरम पाणी करायला ठेवलं होतं ते ॲड करते त्यामध्ये. म्हणजे खूप जास्त पण पाणी ॲड नाही करायचं. अजून थोडंसं पाणी घालते, कारण आपल्याला ग्रेव्ही अजून वाटून घ्यायची आहे. थोडासा मसाला त्याच्यामध्ये मिक्स होईल, त्यासाठी मी हलवून घेते 2 ते 3 मिनटं झालं. आता मी हा गॅस बारीक करून ठेवते. त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार आहोत. चवीनुसार मीठ ॲड करते. मीठ ॲड झाल्यानंतर मी झाकण न ठेवता 4 ते 5 मिनटं ह्याला उकळी येऊन देणार आहे. आपले 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ह्याला तरी आली. तर मी अंड्याला असे दोन्ही साईडने चमच्याने असे टोक पाडून घेते आहे, जेणेकरून त्यामध्ये आपली ग्रेव्ही जाईल. प्रत्येक अंड्याला मी तसं करून घेते 2 साईडने. त्याच्यामध्ये रस्सा गेल्यानंतर अजून छान टेस्ट झालं. तर आता ह्यामध्ये आपले अंडे सोडून झालेले आहेत. मी परत एकदा हलवून घेते. तुम्ही पाहू शकता आपली किती छानशी अशी तरी आलेली आहे. पण मिक्स करतो. आता ह्याला आपण परत 4 ते 5 मिनटं तरीमध्ये उकळून देणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये रस्सा जाईल आतमध्ये अंड्यामध्ये. आता आपण ह्याला 4 ते 5 मिनटं असंच उकळून देणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता आपली अंडा करी रेडी आहे. ते मी आता एका डिशमध्ये काढून घेते. तर आपली अंडा करी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.